पाहता लोचणी रूप 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 पाहता
नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे सोडवील माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुण दोष नाही पाहत कीर्तनी दोष नाही पाहता कीर्तनी गुण दोष नाही पाहत कीर्तनी दोष नाही पाहता कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय प्रेमे चक्रपाणी वश्य होय प्रेमे चक्रपाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही दासी केली दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच म्हणे कडू वाटतो प्रपंच कडू वाटतो प्रपंच म्हणे कडू वाटतो प्रपंच पडे रोमांच कंठ दाटे रोपडे रोमांच कंठदाटे रोपडे कमांच कंठदाटे सोडविल माझा स्वामी निश्चय सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय सोडवीन माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही ओ बार कुमाई कुमार कुमार ओ बार कुमाई कुमार कुमार ओ बार कुमाई 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 नामाचे चिंतन प्रगट पसारा चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा
नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुण दोष नाही पाहात कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. ठला नामाचे चिंतन प्रगट बसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा असा अभंग असून, आजच्या अभंगातून महाराज नामाचं महत्व विशद करतात. महाराज म्हणतात, तुम्ही नामस्मरण करा, परंतु करत असताना कसं करा? प्रगट करा, प्रगट. जेणेकरून काय होईल? इतर लोकांच्या मुखातून सुद्धा काय होईल? त्यांच्या कानावर जाईल, त्यांच्या सुद्धा मुखातून काय होईल? नामस्मरण निघेल. आणि म्हणून याचा तुम्ही काय करा? पसारा करा, ते फैलवा, इकडे तिकडे फैलवा, लोकांच्या कानावर ते जाऊ द्या, जेणेकरून त्यांच्या सुद्धा मुखातून नामस्मरण होईल. आणि कुठं करायचं असं काही तुम्हाला नक्की ठिकाण सांगितलं नाही. तुम्ही जिथं असाल, तुमच्या कामावर, घरी असाल, आणखी कुठं असाल ते करा जेथे तेथे. आणि जर तुम्ही नामस्मरण केलं तर काय होईल? संत आपल्याला प्रतिज्ञा करून सांगतात, तुकाराम महाराज प्रतिज्ञेनुसार सांगतात, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. महाराज म्हणतात, तुमच्यावर कोणतेही संकट असो, त्या संकटातून भगवंत तुमची काय करतील? मुक्तता करतील, तुम्हाला त्या संकटातून पार करतील. नवे नवे या बहुरूपी समुद्रातून सुद्धा तुम्हाला तरुण नेतील. असं आम्ही प्रतिज्ञेनुसार बोलतो. संत प्रतिज्ञा करून सांगतात, आणि संतांची प्रतिज्ञा कधी खोटी होत नाही. संत बोलती खरे, साच मानावी उत्तरे. आणि तुम्ही म्हणाल, आम्ही अगोदर फार वाईट होतो, आमचे कर्म फार वाईट होते, आम्ही कसं नामस्मरण करावं? आम्ही जर आता नामस्मरण करायला लागलो तर लोक आम्हाला हसतील की अगोदर तुम्ही काय केलं, आणि आता काय झाले? आता साधू म्हणले, आता नामस्मरण करत आहात तुम्ही, लोक आम्हाला हसतील, आमची टिंगल करतील, आमची टवाळी करतील. महाराज म्हणतात, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या अंगातील काही किती गुणदोष असो, गुण असो, अवगुण असो, दोष असो, जर तुम्ही खरोखर नामस्मरणाला लागले, तुम्हाला जर एखाद्या तुमच्या वाईट कर्माचा पश्चाताप होऊन तुम्ही जर सत्मार्गाला लागले, आणि जर तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात जर केली, तर महाराज म्हणतात, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. तो मागील किती पापी जरी असला तरी भगवंत त्याच्यावर काय करतात? त्याच्यावर कृपा करतात, त्याला वश होऊन जातात. असं एक आहे, नामस्मरणाचं महत्व आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही परमार्थच केला, अखंड नामस्मरण केलं, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये बदल काय घडला? महाराज म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. आणि आम्हाला संसार कसा लागतो?
संतांना प्रपंच कसा लागतो? कडू वाटतो, परंतु आपल्याला गोड वाटतो. आणि म्हणून जर आपण नामस्मरण केलं तर आपलं सुद्धा आपल्याला काय होईल, याच्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि आपल्याला सुद्धा प्रपंच कसा लागेल? कडू लागेल आणि परमार्थ आपल्याला गोड लागेल. भगवंताचं नाम कसं आहे? गोडच आहे. आणि म्हणून या अभंगातून महाराज हा अभंग म्हणजे नामस्मरण नामपर अभंग सुद्धा आहे आणि उपदेश पर अभंग सुद्धा आहे. या अभंगातून महाराज नामस्मरणाचा आपल्याला काय करत आहेत? उपदेश करत आहेत. असा या अभंगाचा सरळ असा भावार्थ आहे. अभंगाचा भावार्थ समजला तुम्हाला? ठल विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथमानमान पांडुरंगाकारो प्रथमानमान माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोणी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोणी अंतरी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी तुम्ही बैसोणी अंतरी श्रेष्ठा ज्ञान देवा एका जनार्दनी मज आठवा तुम्ही बैसोणी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोणी अंतरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगै जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
पायावरी या वारकरी संतांच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पवित्र पावन अशा या जवळा बुजुर्ग गावामध्ये दत्तात्रयांच्या या मंदिरामध्ये आणि हा जो महिना आहे, हा महिना म्हणजे कोणता महिना आहे? मार्गशीर्ष महिना आहे. भगवंताचा विभूती विशेष मासाना मार्गशीर्षोहम. भगवद्गीतेमध्ये भगवंत काय सांगतात? भगवंताच्या 75 विभूती सांगितलेल्या गीतेमध्ये, त्यातली एक विभूती म्हणजे हा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूचा महिना आहे. आणि दत्तात्रय म्हणजे कोण आहेत? त्यांचाच अंश आहेत. भगवान विष्णूचा ब्रह्मा विष्णू महेश कोण आहेत? भगवंताचा अंश आहे. आणि ही त्यांची दत्त जयंती आहे. आणि श्रीमद भगवद्गीता सुद्धा भगवंतानी अर्जुनाला याच महिन्यामध्ये सांगितलेली आहे. आता येणारी जी एकादशी आहे, कोणती एकादशी आहे? मोक्षदा एकादशी. कोणती एकादशी? मोक्षदा एकादशी. त्या दिवशी भगवंतानी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. अर्जुनाला मोह झाला होता आणि अर्जुनाचा तो मोह नष्ट करण्याकरता भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. फक्त अर्जुनालाच मोह झाला होता असं नाही, आपण सुद्धा सर्व मोहाने ग्रासलेले आहोत. आपल्याला सुद्धा मोह झालेला आहे. कशाचा? संसाराचा मोह झालेला आहे आपल्याला. आणि म्हणून आपला तो मोह दूर करण्याकरता भगवंतांनी पुन्हा अवतार घेऊन काय केलं? श्री गीता ही कशामध्ये आणली? ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्राकृत मध्ये आणली. कारण गीता हा जो ग्रंथ आहे संस्कृत मध्ये आहे आणि संस्कृत आपल्याला वाचता येत नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्या गीतेचं ज्ञान व्हावं हे भगवंतांनी जाणलं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा अवतार घेतला. कुणाच्या रूपानं? माऊलीच्या रूपानं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणून माऊलींनी काय केलं? त्या गीतेचं ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं, जेणेकरून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्या ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु आपल्याला वेळ काय ज्ञानेश्वर वाचायला? आपल्याकडे वेळ नाही. कारण आपल्याला संसारामधून इकडे यायला वेळच मिळत नाही. रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो. कशामध्ये? संसारामध्ये. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, सायासे करीसी प्रपंच दिननसी हरिसे न भजसी कोण्या गुणी. आणि म्हणून असा हा मार्गशीर्ष महिना हा महत्वाचा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये ही दत्तांतरा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि यामध्ये सकाळी काकडा आहे, श्री गुरुचरित्राचं पारायण आहे, श्रीमद भागवत कथेचं निरूपण सुद्धा आहे, संध्याकाळी हरिपाठ आहे आणि रात्री हे श्रीहरीचं कीर्तन सुद्धा आहे. ठला आणि असा या भरगच्च उत्सवातील पहिल्या दिवसाची सेवा भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं आयोजक मंडळांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे. या उत्सवातील हे पहिलंच माझं कीर्तन आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि म्हणून मी माझं परम भाग्य समजतो की मला या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी सेवा प्राप्त झाली. आणि म्हणून मी माझं परम भाग्य समजतो. तू कमान माझा गळतांची सेवा, 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 तू कमान माझा गळतांची सेवा.
केली सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कोणाची सेवा? घरी झोपेला त्यांची. या ठिकाणी जे कीर्तनालय म्हणून बसले आणि ते काय करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशांची सेवा मला घडू म्हणतात महाराज. बलकोणाची सेवा तुकाराम महाराज घडू द्या असं म्हणत नाहीत. जे परमार्थ करतात त्यांची मला काय घडली पाहिजे? सेवा घडली पाहिजे. आणि आपण सुद्धा या ठिकाणी आलेत. आपण सुद्धा कोणात? भाग्यवानात, परमार्थिकात. कारण भगवंताचं नाव त्याच्याच मुखात येते की ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे आणि तोच परमार्थ करू शकतो, तोच या ठिकाणी येऊ शकतो, दुसरा या ठिकाणी येऊ शकत नाही. एकनाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. भगवंताचं एक नाव मुखात यासाठी सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य आपल्याला लागते. आणि म्हणून आपण सुद्धा कोण आहोत? माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत आणि सर्व आयोजक मंडळी सुद्धा काय भाग्यवान आहेत की त्यांनी हा कार्यक्रम किती वर्ष झाले? यावर्षी 43वं वर्ष आहे. म्हणजे 3.5 तप होऊन गेले. 4थ्या तपामध्ये सुरुवात होत आहे. तप म्हणजे काय? 12 वर्ष जर एखादी गोष्ट आपण सातत्यानं जर केली तर त्याला काय म्हणतात? त्याला तप म्हणतात. आणि असं जर 2 तप जर कार्यक्रम आपण केले आणि त्याच्यात जर 1 वर्ष आणखी मिळवलं तर ते कोणतं तप होते? त्याला काय म्हणतात? रजत महोत्सव म्हणतात त्याला. कोणता महोत्सव? रजत महोत्सव. असे जर 4 तप आपण केले 1248 आणखी त्यात 2 वर्ष जर केले तर तो उत्सव कोणता होतो? सुवर्ण महोत्सव. कोणता? सुवर्ण महोत्सव. असे जर तप 12 सकम 72 आणखी त्यात जर 3 वर्ष जर केले तर 75 वर्ष झाल्यानंतर त्याला कोणता उत्सव म्हणतात? आता मागच्या 2-4 वर्षा अगोदर होऊन गेला आपला कोणता? भारताचा स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव नाही, अमृत महोत्सव. कोणता महोत्सव? अमृत महोत्सव. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 92-96 आणखी त्यात जर 4 वर्षे मिळवले तर कोणता महोत्सव होतो? शतकोत्तर महोत्सव होतो. आणि असा आपला हा 3.5 तप या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. 4थ्या तपामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि खरोखर आपण सुद्धा कोण आहोत? तपस्वी आहोत. आणि आपला हा काळ कशामध्ये गेला? हरिचिंतनामध्ये केला. आणि म्हणून महाराज म्हणतात, आम्ही जो हा काळ हरिचिंतनामध्ये घालवला, आम्हाला याचं काय वाटते? आम्हाला याचं कौतुक करा असं वाटते. चला विठ्ठल 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 विठ्ठल. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आम्ही आजपर्यंत काय केलं? नामस्मरण केलं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जो काळ घालवला, आम्हाला त्याचं कौतुक करा असं वाटते. हे कोणाचं म्हणणं आहे? संतांचं म्हणणं आहे. परंतु आपला काळ जास्तीत जास्त कुठे जातो? आपला संसारामध्ये जातो, प्रपंचामध्ये जातो. आपला काळ परमार्थामध्ये जात नाही. आणि म्हणून आपण सुद्धा परमार्थ करावा ही संतांची तळमळ असते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी संत अवताराला येतात आणि आपल्याला काय दाखवतात? आपला सन्मार्ग दाखवतात. अरे बाबांनो, या संसारामध्ये काही पडलेलं नाही. संसारामध्ये तुम्हाला सुख नाही. संसार कसा आहे? सर्व प्रमाण आपल्याला माहित आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये आपल्याला अजिबात सुख नाही. संत सांगतात, विठ्ठल विठ्ठल सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी, नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी. वाया हाव भरी होऊन
आले या संसारी वाया हाव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसारामध्ये काय नाही सुख अजिबात नाही असं म्हणतात संसार परंतु सुख नाही का हो जर सुख नसतं तर आपण संसार केला असता का सर्व संसार दुःखमय आहे बरोबर आहे सुख सुद्धा आहे पण सुख किती भेटते माहित आहे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे तुम्हाला सुख मिळते पण किती क्षणाचं सुख मिळते तुम्हाला परंतु जीवनभर काय आहे दुःखच दुःख आहे माणसं आहे एक जण म्हणे महाराज तुम्ही काही म्हणता राजे सुख नाही जीवनात काही लोक असे एकदम सुखी असतात त्यानं सांगितलं मला त्यानं म्हण सांगितली आहे कोणती माहित आहे निर्लज्जम बेशरम निर्लज्जम बेशरम सदा सुखी सुख नाही का त्या जीवनात तो नेहमी करता आनंदी असतो परंतु ते जीवन काही कामाचं नाही आणि म्हणून त्याकरता संत अवतीर्ण होतात आणि आपल्याला काय सांगतात की तुम्ही काय करा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला बंधन नाही की तुम्ही तुमचं काम धंदा सोडून द्या आणि नामस्मरण करत बसा तुम्हाला बंधन नाही सावतोबानं काय केलं त्यांचा मळा सोडून ते कुठे कामाला मंदिरात पंढरपूरला गेले नाहीत काम पहिले काम नंतर काय केलं नंतर परमार्थ केला आपल्याला सुद्धा सर्व संतांनी हेच सांगितलं तुम्ही तुमचा काम धंदा सोडू नका परंतु काम करत असताना कामामध्ये काम कामामध्ये काम आई म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे काय सांगितलं संतांनी आपल्याला कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे आपल्या जीवनात सर्व सुखाची आपल्याला प्राप्ती होईल परंतु आपली सुखाची भाषा जी आहे आपली जी भावना आहे ती कोणती भावना आहे आपल्या घरी चांगली शेती चांगली गाडी चांगला बंगला चांगली मुलांनी नोकरी चांगलं असं जर असलं आपण काय म्हणतो त्याला आपण त्याला सुख मानतो परंतु ते सुख नाही खरं कामाचं आपल्याला खरं सुख मिळवायचं आहे कोणतं मिळवायचं आहे या मनुष्य देहाला आपण आलेलो आहोत आणि आपल्याला हे सोडून जावं लागणार आहे हा देह आपल्याला सोडून जावा लागणार आहे कुठं जायचं आहे आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण आलो कुठून आपल्याला करायचं काय आणि जायचं कुठं आहे आणि हे ज्ञान फक्त आपल्याला या मनुष्य देहाचं प्राप्त होते इतर योनीमध्ये हे ज्ञान मिळत नाही आपल्याला आणि म्हणून असा अनमोल हा नरदेह भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे कसा दिलेला आहे दान दिलेला आहे दान आणि म्हणून संत त्याचा उपयोग कशामध्ये करतात परमार्थामध्ये करतात अनमोल असा आपल्याला नरदेह मिळालेला आहे संत त्याचा उपयोग परमार्थ कधी करतात परंतु आपण संसाराचे अंगी योगीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच 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 व्यसने संसाराचे अंगी
मनाच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडिले. आणि म्हणून संत काय करतात? संत अगोदर करतात, स्वतः नामस्मरण करतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही सुद्धा काय करा, नामस्मरण करा. पण आपण ऐकतो का संतांचं? आपण संतांचं ऐकत नाही. संत वारंवार आपल्याला सांगतात की तुम्ही नामस्मरण करा, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपण ऐकत नाही, त्यावेळी संतांना राग सुद्धा येतो. आणि संत मग काय करतात? संतांना राग आला की संत आपल्याला शिव्या देऊन सुद्धा सांगतात. किती शिव्या दिल्या संतांनी आपल्याला? तुकाराम महाराजांनी सुद्धा शिव्या दिल्या, एकनाथ महाराजांनी सुद्धा शिव्या दिल्या, एवढ्या वाईट वाईट शिव्या दिल्या, परंतु त्या शिव्या आपल्याला समजतच नाहीत. एवढ्या वाईट शिव्या दिल्या की तुम्ही आपण देऊ शकत नाही एकामेकाला. एवढ्या वाईट शिव्या दिल्या, किती सांगू तरी न ऐकती भटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. पुढे म्हणजे कधी लढतील? ज्यावेळेस हा देह सोडून जाऊ आपण, त्यावेळेस. तोपर्यंत तो काहीच समजत नाही कोणाला. मला काही कमी नाही म्हणते, मला काही नामस्मरण करायची, मला परमार्थ करायची गरज नाही. आणि माझ्याकडे काय आहे? भरपूर इस्टेट आहे. परंतु तुमची किती इस्टेट तुम्ही कमवा, ते इस्टेट इथंच राहील. तुमच्या सोबत त्यातली कवळी सुद्धा येणार नाही. रावणाचं उदाहरण आपल्याला माहित आहे, सोन्याचं होतं सर्व, परंतु सोबत त्याच्या काही गेलं काय? काही गेलं नाही. ज्यावेळेस आपण जाऊ मग तेथे नाचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. तेथे नाचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. त्या ठिकाणी आपलं कर्म आपल्या सोबत येणार आहे. तुम्ही जीवनामध्ये काय केलं, कोणाला किती लुटलं, कोणाचे खून केले, कसा पैसा कमावला, हे कर्म आपलं त्या ठिकाणी सोबत येणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी राहत असताना आपण चांगलं सदाचरण आपलं ठेवलं पाहिजे. आपली कमाई जी आहे ते आपण कशी कमावली पाहिजे हे सुद्धा आपल्याला संत सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही भरपूर पैसा कमावता, कोणासाठी कमावता? कोणासाठी कमावता? प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये आपण खूप दुःख भोगलं, खूप हाल अपेष्टा सहन केल्या, परंतु आपल्यावर जो प्रसंग आला तो आपल्या मुलांवर यावायला नको. आणि म्हणून हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून आई वडील काय करतात? मुलासाठी संपत्ती गोळा करून ठेवतात. परंतु एवढी संपत्ती तुम्ही गोळा करून ठेवू नका की जेणेकरून त्यांना त्यांचं कर्तव्य समजणार नाही की आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे. तुम्ही जर भरपूर इस्टेट कमावून ठेवली, ते काय करतील? ऐश, खाणे पिणे, हिंडे, मौज मजा मारणे, याच्याशिवाय ते दुसरं काम करणार नाही. आणि म्हणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव तुम्ही त्याला करून द्या की तुला जीवनामध्ये काय करावं लागते. आणि म्हणून आपली जेवढी ऐपत असेल त्याप्रमाणे आपण कमाई केली पाहिजे आपली. तुम्ही कमाई करू नका असं कोण्या संतांनी सांगितलेलं नाही. नका तेजू रांडा पोरे, बांधा सोप्या माडे घरे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचं पालन पोषण करणे, त्यांची सर्व पुढची व्यवस्था लावून देणे, हे आपलं कर्तव्य आहे. परंतु हे करत असताना तुम्ही परमार्थ सुद्धा करा. तुम्ही परमार्थ सोडू नका. कारण आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे? पाहुणा म्हणून जायचं आहे. पाहुणा म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा पाहुणे आलेलो आहोत. आणि जिथं आलो तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं सुद्धा आपल्याला पाहुणा म्हणून जायचं आहे. कोणता पाहुणा म्हणून जायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. आपल्याला
जनरल बोगीमध्ये प्रवास करायचा का रिझर्वेशनमध्ये प्रवास करायचा हे आपला आपण ठरवा. जनरलमध्ये जर आपण प्रवास केला तर किती हालअपेष्टा सहन करावं लागतात आणि रिझर्वेशनमध्ये आपण कसं बसून जातो. असं जर या जीवनामध्ये जर आपण केलं तर आपल्याला तिथं जाता येते. रिझर्वेशन करून भगवंताचं नाम जर आपण घेत राहिलं तर ते आपलं काय आहे, रिझर्वेशन आहे. आणि फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आपण चांगलं झोपून जाऊ. आणि म्हणून माऊली हरिपाठामध्ये सांगतात, दोन पाहुणे म्हणून आहेत, एक यमाचा पाहुणा आणि एक देवाचा पाहुणा. जर आल्या जीवनामध्ये आपण परमार्थ जर नाही केला तर यमाचा पाहुणा म्हणून जावं लागते. आणि म्हणून माऊली म्हणतात, हरिविन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि त्या ठिकाणी यम आपल्याला काय करतात, आपला पाहुणचार करतात. कसा पाहुणचार, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आपलं जसं कर्म असेल त्याप्रमाणे यम आपल्याला काय देतात, त्रास देतात. आणि म्हणून जर तो त्रास आपल्याला चुकवायचा असेल, चांगलं भगवंताचा पाहुणा म्हणून जर जायचं असेल आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे, आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून माऊली आणखी दुसऱ्या एका चरणामध्ये सांगतात, तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरि करी, शांती दया पाहुणा हरि करी, शांती दया पाहुणा हरि करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. शांती दया पाहुणा हरि करी, शांती दया पाहुणा हरि करी, हे शांती दया पाहुणा हरि करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. पाहुणा म्हणून तुम्ही जा, पण कोणाचा पाहुणा, हरीचा पाहुणा म्हणून जा तुम्ही. आणि जर तुम्ही हरीचा पाहुणा म्हणून जर गेले तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काय नाही, चिंता नाही. आणि म्हणून हे सांगण्याकरता संत अवतार घेतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. संत आपल्याकरता वाङ्मय निर्माण करतात. माऊलींनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली. परंतु माऊलीच्या हे लक्षात आलं की ज्ञानेश्वरी वाचायला कोणाला वेळ नाही, अमृतानुभव कोणाला समजतच नाही, चांगदेव 65 योग्यान करता आहे. म्हणून या सामान्य लोकांकरता आपण काय करावं. आणि म्हणून आपल्याकरता सुद्धा माऊलींनी एक ग्रंथ लिहिला. कोणता, हरिपाठ ग्रंथ लिहिला. हरिपाठ, की जेणेकरून किती वेळात होते हरिपाठ, किती वेळ लागते हरिपाठ घ्यायला. जर आपल्या पाठांतर असेल तर 10 मिनिटात हरिपाठ होते. वाचून जर म्हटलं तर 15 मिनिटं लागतील. जर वाचता येत नसेल, कोणाच्या मागे मागे 1-2 वर्ष लागतील आपल्याला म्हणता म्हणता. परंतु काय होते, भगवंताचं नाम आपल्या मुखातून निघते. कारण हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे. किती वेळा, 108 वेळा. आणि प्रत्येक अभंगाप्रत आपण काय म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 10 मिनिटात आपलं 300 नामस्मरण होते. किती, 325. जर आपण काय केलं तर हरिपाठ जर घेतला तर. परंतु आजकाल हरिपाठ सुद्धा कोणी घेत नाही. फार मोजके लोक आहेत, फार मोजक्या गावात हरिपाठ होते, मंदिरात होते, घरगुती कोणी करते. परंतु हरिपाठ सुद्धा आपल्याला घ्यायला वेळ नाही. आणि म्हणून एवढं वाङ्मय निर्माण करून आपण जर ऐकत नाही तर संतांना काय येतो, राग येतो. आणि म्हणून संत आपल्याला शिव्या देतात. तुकाराम महाराजांची शिवी सांगितली तुम्हाला. एकनाथ महाराजांची शिवी त्याच्यापेक्षा जहाल आहे. काय म्हणतात एकनाथ महाराज, काय माय गेली
होती भूतापासी हरिनये मुखासी अरे मुढा. आता किती वाईट शिवी आहे तरी सुद्धा आपण काय करतो, एवढ्या शिवा आपण संतांनी आपल्याला दिल्या पण आपण नामस्मरण करत नाही. शेवटी संतांना असा अनुभव येतो की आपण यांना अगोदर सांगितलं तरीही यांनी ऐकलं नाही, शिव्या देऊन सुद्धा सांगितलं तरी सुद्धा हे ऐकत नाहीत. शेवटी संतांचा नाईलाज होतो. संतांना आपली काय येते, दया येते, किव येते, जाऊ दे बापा, नाहीत ऐकत तर नाहीत ऐकत, सांगून ऐकत नाहीत. शेवटी संत काय करतात, आपल्याला हात जोडतात, आपल्या पाया लागतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. 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 करे आणि बोला मुखी नाम, करे गाडी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. विठ्ठल बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा आपल्याला भगवंताचं नाव घेता येत नाही. या मृत्यू लोकामध्ये काय आहे, आपल्याला नामस्मरण करता येते. आणि संतांनी सर्व सोपं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. कोणतं साधन? नामस्मरण. नामस्मरण कुठेही करता येते, कोणालाही करता येते. 4 युगाचे 4 प्रकारचे अलग अलग साधनं सांगितलेले आहेत. कृते ध्यायतो विष्णुम, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम, कलौ तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायला होतं, ध्यान करायला होतं. ध्यानानं भगवंताची प्राप्ती होत होती. आता जर आपण ध्यान करतो म्हटलं तर लागते आपलं ध्यान, आपलं ध्यान लागत नाही. 1 मिनिट सुद्धा आपलं मन स्थिर राहू शकत नाही. कारण आपलं मन कसं आहे, चंचळ आहे. मन चंचळ चप्पळ, जाता येता न लगे वळ. आता आपण कीर्तनात बसेल आहो शरीरानं, पण आपलं मन घरी, शेतात, शेगावात कुठं भटकत असेल, याचं काही आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आपण ध्यानानं ध्यान करू शकत नाही. हे कृतयुगातलं साधन होतं. त्रेतायाम यजतो मखय. त्रेतायुगामध्ये मख म्हणजे काय, यज्ञ करावा लागत होता, यज्ञ. आणि यज्ञानं भगवंताची प्राप्ती होत होती. परंतु आता यज्ञ करू शकतो का आपण? यज्ञाकरता जे साहित्य पाहिजे, जे ब्राह्मण पाहिजेत, ब्राह्मण तसे भेटत नाहीत आपल्याला, सत्वशील. आणि यज्ञाकरता जे साहित्य लागते, एकच साहित्य सांगतो तुम्हाला, गाईचं गावरान तूप. आणि यज्ञ किती चालते, महिनाभर. आणि त्या यज्ञात हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार पाहिजे. कशी? हत्तीच्या सोंडेसारखी एवढी तुपाची धार त्या यज्ञात पाहिजे. होते आपल्याला उपलब्ध गाईचं तूप, बाकीच्या इतर गोष्टी दूरच राहिल्या.
त्या पंचकृती कृषीमध्ये कोणी याचक जर आला, त्यानं जी भीक मागली ते त्याला पूर्ण द्यावी लागते. तर हे सुद्धा आपण यज्ञ सुद्धा आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगात म्हणजे कृष्ण भगवंताच्या याच्यामध्ये काय पूजा अर्चना करून भगवंताची प्राप्ती केली होती. आज जर आपण पूजा करतो म्हटलं तर आपल्याला पहिले काय करावं लागते? आपल्याला शरीराची शुद्धी करावी लागते, आपल्या घराची शुद्धी करावी लागते, गाईच्या शेणानं गोमूत्रानं घर सारावं लागते. आणि अशा शुद्ध याच्यात आपली काय होते? आपल्याला पूजा करावी लागते, तरच आपली पूजा पान होते. षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा, ही पूजा आपल्याला करावी लागते, तरच आपली पूजा आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि पूजेला किती वेळ लागतो याला तुम्हाला माहित आहे. सत्यनारायणची पूजा जर आपण करतो म्हणजे किती वेळ लागते? कमीत कमी 2-4 तास सहज लागतात. एवढा वेळ आपल्याकडे आहे का? आपल्याकडे तर पाठ खाजवाले रिकामपन्ने म्हणतात, आपचं मर्याले सुद्धा रिकामपन्ने म्हणतात. आणि मग पूजा करायला आपल्याला वेळ आहे का? ध्यान करायला आपल्याला वेळ आहे का? यज्ञ करायला आपल्याला वेळ आहे का? हे सर्व साधनं तिन्ही युगातले होऊन गेले. आणि म्हणून सर्व संत एकत्र बसले. वारकरी संप्रदाय म्हणजे 3 संप्रदायाचं मिलन आहे. दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, 3 संप्रदायाचं एकत्र मिलन आहे. आणि सर्व संत काय, सर्व संत एकांती बसले, सर्व सिद्धांत निवडले, त्यातून त्याने सार काढलं काय? मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता. भगवंताचं त्यांनी एक नाम शोधून काढलं आणि आपल्याला मंत्र दिला. कोणता? राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. आणि म्हणून या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. आणि म्हणून संत सांगतात की तुम्ही कलियुगामध्ये काय करा? फक्त नाम संकीर्तन. कीर्तन म्हणजे हे कीर्तन नाही, मी करून राहिलो हे कीर्तन नाही, हे सुद्धा कीर्तन आहे. परंतु हे काय आहे? हे सर्वजण करू शकतात का कीर्तन? मी उभा आहे असा सर्वजण करू शकत नाही. आणि सर्वांनी कीर्तन केलं पाहिजे. मग कोणतं कीर्तन आहे? आता मी जे काय म्हणतो, टाळी वाजवून तुम्ही काय करायला पाहिजे? विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणायला पाहिजे. हे तुमचं काय होऊन जाईल? कीर्तन होऊन जाईल. याला काय म्हणतात? नाम संकीर्तन. आणि हे सर्वात सोपी आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. हरी उच्चार आणि अनंत पाप राशी जातील नयासी क्षण मात्रे. आपलं किती सुद्धा पाप असलं तरी ते भगवंताच्या नामानं काय होते? जळून खाक होते आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आणि म्हणून संत आग्रहानं सांगतात की तुम्ही काय करा? तुम्ही नामस्मरण करा. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा पहिला दिवस आहे आणि म्हणून नामपर अभंग घेतला जातो. कीर्तनकार बांधलेला असतो पहिल्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी. पहिल्या दिवशी सुरुवात कशाने करायला लागते? भगवंताचं नाम कसं आहे? मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. आणि म्हणून पहिल्या दिवशी नामपरभंग घ्यावा लागतो आणि भगवंताचं नामस्मरण त्यात वर्णन करावं लागते. नंतर दुसरा तिसरा दिवस मग तुम्ही काय करते चालते. परंतु 7व्या दिवशी म्हणजे काल्याच्या कुदर दिवशी
मागणी करायला लागते भगवंता पुढे की आम्ही गेल्या 7 दिवसापासून काय केलं, नामस्मरण केलं आणि आता आम्हाला काहीतरी द्या. काय मागायचं असते भगवंताला? इस्टेट. मुलाचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होऊ द्या. मुलीचं लग्न होत नाही, मुलाले मुलगा होत नाही, मुलाले नोकरी लागत नाही, हे मागायचं नाही. आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. कोणाची? भगवंताची. आपल्याला काय करावं लागते? आपण चिंता कोणाची करतो? इतर लोकांची चिंता करतो, आपली आपण चिंताच नाही करत की आपण आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे, हे आपण विसरून गेलेलो आहोत. कारण या संसारामध्ये आपलं कोणी नाही. बरं नाही रे, नाही कुणाची कुणी. सर्व कसे आहे? हे मायाजाळ आहे. सर्व कसे आहेत? मतलबी आहेत. जोपर्यंत काय आहे तोपर्यंत सर्व तुम्हाला मान देतात, सर्व तुम्हाला विचारतात. परंतु एकदा का तुमचं म्हातारपण आलं की बास कुठे जाते? गोठ्यात. किती मजली तुम्ही घर बांधा, घरात तुम्हाला ते राहू देत नाहीत. घेऊन जा म्हणतात, बत्ताशे टाकते, वास येते. याला कुठे घेऊन जा? एवढं मोठं घर कोणा बांधलं? यानं बांधलं. कोणासाठी? त्याचा आहे काही स्वतःला उपयोग? काही उपयोग नाही. आणि म्हणून सर्व कशाही सोबती आहेत. कबीर महाराज सांगतात, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई। अपना साथी नहीं है कोई, अपना साथी नहीं है कोई, सब पैसे के भाई, भाई रे पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई। अपने पल्लों में पैसा हुए तो सब ही खुशामद कर दे, जब अपने पर बखत पड़ेगा तब कोई साथ नहीं चलते, भाई रे सब पैसे के भाई. कुणी नाही कुणाचं. कोरोनाच्या काळात सर्वांना समजलं. कसं पाणी दाखवतात? बॉटल फेकून, पोळी फेकून. कोणी ओळखते कोणाले? फक्त जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ओळखतात. एकदा तुमच्यावर प्रसंग आला तर कोणी कोणाचं नाही. आणि म्हणून आपुली आपण करा सोडवणं. आणि याकरता संतांची भेटणं आवश्यक आहे. वाल्या कोळाला संतांची भेट झाली. काय काम करत होता? लोकांना मारत होता, पैसा कमवत होता. सर्व पत्नी मुलांना काय करत होता? सर्वांना चांगलं वागवत होता. परंतु संतांची भेट झाली. संतांनी सांगितलं, रे बाबा, हे तू पापाचं काम करतो, हे सर्व तुला भोगून द्यावं लागेल एकट्याला. तो म्हणे, नाही, माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, हे ते खातात, ते सहभागी होतील या पापामध्ये. नारदानं सांगितलं, नाही, जाय तू विचारून ये. तो म्हणे, मी घरी जातो, तुम्ही चालले जा इकडे. नाही म्हणे, मला बांधून ठेव. नारदांना बांधून ठेवलं. घरी गेला. पत्नीला विचारलं, ग मी हे तुमच्यासाठी करतो, हे पापाचं काम आहे, तू या पापात सहभागी होशील का? पत्नीनं सांगितलं, तुम्ही माझ्याशी लग्न केलं, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही कमवून आणा, आम्हाला खाऊ घाला. ते कोणत्या प्रकारे तुम्ही कमवून आणता याचा आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही पाप करा का पुण्य करा, आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुम्ही पाप करा, लोकांना मारा आणि आम्हाला खाऊ घाला. ते तुमचं तुम्ही पाप पुण्याचं. आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही. वाल्या कोणाला विचारलं, नाही, तुमच्यासाठी करतो मी, हे सहभागी व्हा तुम्ही याच्यात. पत्नी म्हणे, थांबा, गंमतच गेली तिकडे. गंमत आली तिकडून. सांगितलं, मला विनसूड असला. काय? रडायला लागली, मला अंगार होऊन राहिली माझ्या बोटामध्ये. यातलं अर्ध दुःख तुम्ही घ्या. तो म्हणे, मी त्यातलं दुःख कसं काय घेऊ? म्हणे, तुमचं पाप कसं काय घेऊ मी? मुलांना विचारलं, मुलं, तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुमचं कर्तव्य आम्हाला खाऊ घालणे,
ते तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही. आणि त्यावेळेस संतांचा सहवास प्राप्त झाल्यामुळे, संतांची दृष्टी पडल्यामुळे प्रकाश पडला डोक्यामध्ये आणि समजलं नाही हे काय खरं नाही. आणि शेवटी काय झालं मग? नामस्मरण केलं, परिणाम भगवंताला त्यांच्या आज्ञेमध्ये वागावं लागलं. नवे नवे भगवंताचा जन्म व्हायच्या अगोदर त्यांनी काय केलं? रामायण लिहिलं भगवंताचा जन्म व्हायच्या अगोदर, आणि त्यानुसार भगवंताला वागायला लागलं. आणि म्हणून कशाच्या भरोशावर? नामस्मरणाच्या. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी, की भगवंताला सुद्धा त्यांच्या आज्ञेत वागावं लागलं. हा परिणाम कशाचा? हा सर्व परिणाम नामस्मरणाचा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा काय करा? नामस्मरण करा. परंतु करत असताना कसं करा? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, नामाचे चिंतन प्रकट पसारा. नामाचे चिंतन प्रकट पसारा. नामाचे महाराज म्हणतात तुम्ही नामस्मरण करा, परंतु करत असताना कसं करा? नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. नामस्मरण करत असताना आता या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व साऊंडची व्यवस्था केली. कशा करता केली? नामस्मरण ज्या भागात होते तो भाग कसा होऊन जातो? पवित्र होऊन जातो. एक शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या ठिकाणी संकट सुद्धा येत नाहीत. आणि म्हणून आपलं गाव कसं होते? पवित्र होते. आणि म्हणून नामस्मरण करत असताना जेणेकरून दुसऱ्या सुद्धा काय गेलं पाहिजे? कानामध्ये गेलं पाहिजे. ते त्यानं सुद्धा मनातून गुणगुणलं पाहिजे. आणि असाच एक प्रसंग सांगतो तुम्हाला की नामाचं चिंतन प्रगट जर केलं तर काय होते? बंगालमध्ये एक संत होऊन गेले, गौरांग प्रभू. त्यांचं नाव काय? गौरांग प्रभू. ते अखंड भगवंताचं नामस्मरण करत असतात
आणि नामस्मरण करत असताना ते असं मनातल्या मनात किंवा एकांतात बसून ते नामस्मरण करत नसत. ज्या ठिकाणी ते जात असत त्यांचं नामस्मरण अखंड चालू असे. आणि नामस्मरण करून तो करत ते श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. असं वाटतं नामस्मरण करत राहा. म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे. 20 मिनिटं राहिले आपल्या वेळाच्या नियमाप्रमाणे. आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कीर्तन आपलं संपवायचं आहे. बाहेर येऊन आमचे टाळकरी मंडळ आलेले आहेत आणि त्यांना बाहेर गावाला जायचं आहे. आणि म्हणून थोड्या टायमामध्ये आपल्याला पाहायचं आहे आणि आपलं कीर्तन समाप्त करायचं आहे. आणि म्हणून हे गौरांग प्रभू काय करत होते? नामस्मरण करत होते. आणि ज्या ठिकाणी ते नामस्मरण करत जात होते, एक युवक 20 ते 25 वर्षात त्यांना दररोज पास होता. आणि ते एवढं सुंदर नामस्मरण हे करत होते, श्रीराम जय राम जय जय राम. आणि सहज त्या युवकाच्या मुखातून सुद्धा काय होत होतं? नामस्मरण करत होता. आणि तो एक मुस्लिम बांधव होता. कोण होता? मुस्लिम बांधव. परंतु ते नामस्मरण त्याला एवढं गोड वाटत होतं. कारण भगवंताचं नाम कसं आहे? गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कसं आहे भगवंताचं नाव? गोड आहे. आणि म्हणून हे गोड नामस्मरण तो ऐकत होता. आणि ऐकत असताना तो सुद्धा काय करत होता? नामस्मरण करत होता. आणि एक दिवस त्याची इच्छा झाली की आपण सुद्धा दररोज यांच्यासोबत काय करायचं? नामस्मरण करायचं. आणि म्हणून तो गौरांग प्रभूकडे आला आणि सांगितलं, प्रभू बाबा मला सुद्धा हे नामस्मरण करायचं आहे. त्यांनी सांगितलं, मग काय हरकत आहे, तू करत जाय. नाही म्हणे, मी कोण आहे म्हणे? मी मुस्लिम आहे म्हणे. आणि आमच्या धर्मामध्ये हे नामस्मरण कोणी मला करू देणार नाही. मग मी काय करू? त्यांनी सांगितलं, तू चिंता करू नको, मी तुझं नाव बदलून टाकतो. आणि त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं? हरिदास नाव ठेवलं, हरिदास. आणि त्याला मंत्राची दीक्षा सुद्धा दिली आणि त्याच्याकडून नामस्मरण करून घेतलं. आणि तो सुद्धा हरिदास म्हणला, चांगला नामस्मरण करायला लागला. परंतु ज्या वेळेस त्यांच्या लोकांनाही माहीत पडलं की आपला एक इकडून तिकडे गेला आणि तिकडचं काय करत आहे? नामस्मरण करत आहे. आणि म्हणून सर्वांनी त्यांनी मीटिंग भरवली आणि मौलवीकडे त्यांची मीटिंग भरली आणि सांगितलं की तू तिकडे गेलेला आहे. मौलवी साहेबांनी सांगितलं, त्याला तुम्ही पकडून आणा. त्याला सांगितलंय तू तिकडे जायचं नाही, ते नामस्मरण करायचं नाही. परंतु आता तो नामस्मरण करत त्याचा दंग झाला होता तो. आणि नामस्मरणाशिवाय तो जगू शकत नव्हता. आणि म्हणून त्यानं सांगितलं, मी काही नामस्मरण बंद करत नाही. प्रेमाने समजून पाहिलं पण तरी त्यानं बंद केलं नाही. शेवटी त्यांनी एक युक्ती केली, आता याचं काय करायचं? याला मारून टाकायचं. आणि म्हणून त्याचे हातपाय बांधले आणि नदीत त्याला फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर एका कोळ्यानं नेमकं जाळ टाकलं होतं. कशा करता? मासोळ्या पकडण्याकरता. आणि ज्यावेळेस त्याला फेकून दिलं तो त्या जाळामध्ये अटकला आणि ते जाळं खालं जायला लागलं. तसं त्या
याला समजलं, भोयाला समजलं की आपलं काहीतरी मोठी आपल्याला मासोळी लागलेली आहे, आणि म्हणून त्यानं ते जाळं ओढलं. आणि पाहते तर कोण दिसला त्याला? हा हरिदास दिसला. आणि म्हणून त्याला बाहेर काढलं. आणि तो भगवंताचं जो नामस्मरण करतो, भगवंत त्याला काही होऊ देत नाहीत. कारण भगवंताचंही बिरुद आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पगडी पडती विघ्ने. भगवंत त्याच्यामध्ये काय घालतात? सुदर्शन चक्र घालतात त्याच्या संकटांच्या मधात, आणि त्याला काही होऊ देत नाहीत. आणि म्हणून त्याला त्या कुळ्यानं पकडलं, त्याला बाहेर काढलं. आणि वाचल्यानंतर तू आणखी काय करू लागला? तो नामस्मरण करू लागला, जोराजोरानं करू लागला. आपले गुरु जसं करत होते जोराजोरानं, तसं तो सुद्धा जोराजोरानं नामस्मरण करू लागला. आणि त्या लोकांनी पाहिलं तर अरे, याला तर आपण फेकून दिलं होतं नदीमध्ये, परंतु हा कसा काय वाचला? त्यांनी डबल पुन्हा मीटिंग घेतली आणि सांगितलं मौलवीला की तो तर जरूर जिवंतच आहे. मग त्यांनी ठरवलं की आता याला दुसरा उपाय करायचा, याला मारायचं नाही. आता याला काय करायचं? दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये अटकवायचं. आणि म्हणून तुकाराम महाराजांकडे जशी एका बाईला पाठवलं होतं, तसं याच्याकडे एका स्त्रीला पाठवलं. कशा करता? याचं नामस्मरण बंद करण्याकरता आणि याला विषयामध्ये भुलवण्याकरता. आणि म्हणून एक स्त्री त्या ठिकाणी पाठवण्यात आली त्यांच्याकडे. आणि यांचं ज्या ठिकाणी हे बसले होते नामस्मरण करत होते, त्या ठिकाणी ती स्त्री गेली आणि सांगितलं, महाराज मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. महाराजांचा वेळ झाला होता, कशाचा होता? नामस्मरण करण्याकरता. नामस्मरणात ते बसले होते आणि तेवढ्यात ही स्त्री गेली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासोबत नंतर बोलतो, माझी पहिले काय होऊ दे, माझे नामस्मरण होऊ दे, नंतर तुझ्यासोबत मी लग्न करील. ती म्हणाली ठीक आहे. आणि यांनी सुरू केलं. काय सुरू केलं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 1 तास थांबली, 2 तास थांबली, 3 तास थांबली, संध्याकाळ सुद्धा झाली. महाराजांचं काही बंद झाले नाही नामस्मरण. शेवटी ती कंटाळली. तिनं विचार केला आपण आता उद्या येऊ, आणि ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आली, आणखी तोच कार्यक्रम महाराजांचा सुरू झाला. इकडे महाराजांनी सांगितलं नामस्मरण झाल्यानंतर बोलतो तुझ्यासोबत लग्न करतो. परंतु महाराजांचं अखंड नामस्मरण चालू होतं. महाराज की नामस्मरण करता करता थांबत नव्हते, आणि ती कंटाळत होती आणि घरी जात होती. परंतु दिवसभर ती काय करत होती? तिथं बसून ते नामस्मरण तिच्या कानावर पडत होतं. आणि पडत असल्यामुळे तिच्या सुद्धा वृत्तीमध्ये काय झाला? तिच्या सुद्धा वृत्तीमध्ये पालट होत गेला. आणि 2-4 दिवसामध्ये ती सुद्धा त्यांना शरण गेली आणि सांगितलं, महाराज मी आली होती तुम्हाला कशा करता? मी विडा उचलला तुम्हाला बदनाम करण्याकरता, परंतु आता तुम्हीच मला काय करा? तुमचं शिष्य बनवून घ्या. ती स्त्री सुद्धा त्यांची काय झाली? शिष्या झाली. आणि ती सुद्धा काय करायला लागली? नामस्मरण करायला लागली. कशाचा प्रभाव आहे हा? नामस्मरणाचा प्रभाव आहे. परंतु जर त्यांनी गौरांग प्रभूंनी जर एकांतात नामस्मरण केलं असतं, मनातल्या मनात जर केलं असतं, तर त्या युगाच्या मुस्लिम युगाच्या कानावर सुद्धा ते गेलं नसतं. आणि तो सुद्धा नामस्मरण करत नव्हता. आणि म्हणून त्याच्या कानावर गेल्यानंतर तो सुद्धा कोण बनला? तो साधू बनला, हरिदास बनला. तो सुद्धा नामस्मरण करायला लागला. आणि याच्यानुसार ती स्त्री सुद्धा तिची सुद्धा काय पालटली? तिची वृत्ती पालटली. ती वेश्या असून सुद्धा तिनं काय केलं? तिनं आपलं सर्वस्वाचा त्याग करून ती सुद्धा शिष्या बनली आणि प्रभूचं नामस्मरण करायला लागली. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही नामस्मरण करत असताना कसं करा? नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे ठला. नाशिक मध्ये एक महात्मा होऊन गेले. त्यांनी काय केलं माहित आहे? लोकांकडून नामस्मरण करून घ्यायचा त्यांनी एक युक्ती आखली. 2-4 लोकांना पैसे दिले आणि सांगितलं, या मुलांना तुम्ही सांगा काय
त्यांना रामराम म्हणायला लावा आणि त्यांना सांगा की हे यांना राग येतो, हे चिडतात, यांना काय येते राग येते रामराम म्हटलं की. आणि त्या माणसानं त्या मुलांना पैसे दिले आणि सांगितलं यांना चिडवा तुम्ही. काय त्यांना राग येतो, काय म्हटलं की रामराम. त्या मुलांना पैसे दिले, खावला आणि ते मुलं सुरुवात झाली त्यांची राम 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 राम. हे महात्मे काय करत माहित आहे, गंमत आपले दगड उचलत आणि ते दगड घेऊन त्यांच्या पाठीमागे लागत. इतर मुलं सुद्धा आणखी तयार झाले आणि मग काय करायला लागले, राम 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 राम. अखंड त्यांनी काय केलं, त्या मुलांकडून सुद्धा काय करून घेतलं, नामस्मरण करून घेतलं. आणि म्हणून हे नामस्मरण करायला आपल्याला असं निश्चित स्थान कोणतंच पाहायचं नाही, किंवा मंदिरातच जायचं नाही, किंवा तीर्थयात्रेला सुद्धा जायचं नाही आपल्याला. परंतु जर तुम्ही आपल्या कामामध्ये सुद्धा मी काय करत बसले, नामस्मरण जर करत बसले, तर इतर लोक सुद्धा त्यांच्यावर काय होतो, परिणाम होतो आणि ते सुद्धा काय करतील, ते सुद्धा नामस्मरण करतील. आणि म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा ठला विठ्ठला आणि असं नामस्मरण जर तुम्ही केलं तर काय होणार नाही. तुकारामाला म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. लोक म्हणतात आमच्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, नोकरी लागत नाही. परंतु आपल्या धर्मानं आपण राहत नाही, आपलं कर्तव्य आपण पार पाडत नाही. भगवंताचं नाम असं आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही करू शकता. तुमचं जे कार्य होत नसेल तुम्ही नियम करा. जर तुम्ही चांगल्या विचारानं राहिले, सद्गुरूचा बोध तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही जर नामस्मरण केलं, तर असं या जगामध्ये कोणतंच काम नाही की ते होत नाही म्हणून. सर्व काम काय होतात, सर्व कामले आपले आपल्या तडीच जातात. ठला विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही जर नामस्मरण केलं तर काय होणार नाही, अवघे होती लाभ एका या चिंतने नामस्मरणे गोविंदाच्या. जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये कशाही तुम्हाला कमतरता भासणार नाही, कमी पडणार नाही तुमच्या जीवनामध्ये. परंतु करत असताना तुम्ही कसं करा, शुद्ध अंतःकरणाने तुम्ही नामस्मरण करा, चांगल्या विचारानं करा. नाहीतर मग काय, मुख में राम बगल में छुरी, उलट्या घागरीवर पाणी येते. किती नामस्मरण करा, किती काय करा, तुमच्या जीवनामध्ये काही फरक पडणार नाही. आणि म्हणून आचरण सुद्धा महत्वाचं आहे. आचरण चांगलं ठेवा आणि नामस्मरण करा, तरच त्याचा तुम्हाला काय होईल, त्याचा फायदा होईल. अन्यथा त्याचा काही फायदा होणार नाही. राम राम तो सब कुछ कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से भक्त प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. आणि नामस्मरण करत असताना आपल्या मनामध्ये भगवंताच्या बद्दल काय निर्माण झालं पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. नाहीतर आपण नामस्मरण करतो आणि इकडे आपलं लक्ष कुठंतरी दुसऱ्याकडे असते. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण करत असताना आपलं चित्त कसं व्हायला पाहिजे, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती तुम्हाला दिसायला पाहिजे नामस्मरण करताना. तर तुमच्या नामस्मरणाचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. फायदा होणार नाही असं सुद्धा नाही, नाम कोणतंही वाया जात नाही. परंतु जर तुम्ही चांगल्या श्रद्धेनं भक्तिभावानं जर केलं तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असा आलं ते करा जेथे तेथे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं जे बंधन असेल त्या बंधनातून भगवंत सोडल्याशिवाय राहणार नाहीत. हे अभंगाच्या दुसऱ्या सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चयेसी, सोडविला माझा स्वामी निश्चयेसी, सोडविला माझा स्वामी निश्चयेसी, सोडविला माझा स्वामी
सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती वाईट कर्म करेल असलं पण तरी जर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊन जर तुम्ही नामस्मरणाच्या चांगल्या वाट्याला तुम्ही लागले तर मागचं जे तुमचं झालं ते भगवंत काही पाहत नाहीत. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकाराम महाराज संत आपली जामीन घेतात की याच्याकडून ज्या चुका झाल्या त्या याला काय करा, माफ करा. आता तो चांगल्या मार्गाला लागला. आणि म्हणून संत आपल्याला प्रतिज्ञेनुसार सांगतात, प्रतिज्ञा करून सांगतात की तुम्हाला मागच्या तुम्ही काही पाहू नका, तुमची सोडवणूक भगवंत निश्चित करतील. सोडविल माझा स्वामी निश्चयची प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. आम्ही प्रतिज्ञा करून सांगतो तुम्हाला, तुम्ही नामस्मरण करा, तुमचं नामस्मरण वाया जाणार नाही. ज्यावेळेस लक्ष्मणानं कुणाला मारलं, इंद्रजिताला मारल्यानंतर, इंद्रजिताची पत्नी कोण होती? सुलोचना. ती सती जायला तयार झाली आणि सती जी स्त्री जात असते ती आपल्या पतीच्या सेवामागे जात असते. आणि ज्या इंद्रजिताला मारलं होतं त्या इंद्रजिताचं मुंडक कापून आणलं होतं. कोण? हनुमंतानं आणि लक्ष्मणानं मुंडक कापून आणलं होतं. त्याचं धड पडेल होतं तिथं, कुठं? रणांगणामध्ये पडलेलं होतं. आणि ती सुलोचना आली रणांगणामध्ये आपल्या पतीचं शव न्यायला. पाहते तर पतीचं मुंडकं नाही. ती विचार करायला लागली, पतीचं मुंडकं कोण नेलं, कुठं नेलं? पतीचं धडतर इथं पडलेलं आहे. परंतु ती पतिव्रता होती आणि तिनं काय केलं, तिला अशी चिंता पडली आणि म्हणून तिच्या पतीनं मुंडकं नसताना सुद्धा तिनं काय लिहिलं, त्यांना लिहून दिलं की माझं शिर कुठं आहे? प्रभू रामचंद्राच्या शिबिरामध्ये आहे. त्या हाताने लिहून दिलं. आणि म्हणून ती कुठं गेली, प्रभू रामचंद्राकडे गेली आणि सांगितलं माझ्या पतीचं शिर द्या. प्रभू रामचंद्राने विचारलं, तुला कोण सांगितलं का आमच्याकडे शिर आहे म्हणून? तिनं सांगितलं, माझ्या पतीनं लिहून दिलं हातानं की माझं शिर कुठं आहे? तुमच्या शिबिरामध्ये आहे. सगळे वानर आश्चर्य करायला लागले की हातानं कसं काय लिहून दिलं, इथं शिर इकडे आहे म्हणून. त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि जर त्यांनी विचारलं, जर तुझ्या पतीचा हात लिहू शकते, नुसतं शिर नसलेला हात लिहू शकते, तर हे शिर सुद्धा यानं बोलायला पाहिजे. ते म्हणे बोलू शकते, कारण ती कोण होती? पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. ते म्हणे बोलू शकते, म्हणे बोलायला म्हणत. ते हसायला लागलं, शिर बोलायला लागलं. ते सगळं वानेर नवल करायला लागले. म्हणे एवढी तुझ्या शक्ती आहे तर याला मरू कसं काय दिलं? म्हणे मला माहीतच नाही की माझ्या पतीचा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. हे जर मला माहित असतं म्हणे तर मी मरूच दिलं नसतं. ठीक आहे म्हणे. प्रभू रामचंद्रानं शिर दिलं पण ते नवल करायला लागले. मग ते शिर बोलायला लागलं, म्हणे अगं मला मारणारा कोण आहे म्हणे माहित आहे का तुला? ते म्हणे नाही. तुझा बाप आहे म्हणे. कोण आहे? सुलोचना कोणाची पोरगी होती? शेषाची मुलगी होती. तुझ्या बापानंच माझा वध केला, जवायला मारलं म्हणे. ज्यावेळेस लक्ष्मणानं ऐकलं त्यावेळेस त्यांना मूर्छना आली. ते पृथ्वीवर धाळकण कोसळले. आणि प्रभू रामचंद्रांचं प्रेम किती होतं लक्ष्मणावर? बंधुप्रेम ज्याला म्हणतात, ते दोघं भावांचं खूप प्रेम होतं. आणि म्हणून रामचंद्रांना वाटलं की ही कुणाची मुलगी आहे? लक्ष्मणाची आपल्या भावाची मुलगी आहे. आणि आपल्या जवळचा यांनी काय केला? वध केला. आणि प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार आला की यांना आपण काय करायचं? थांबा म्हणे, यांना जिवंत करून देतो. काय करून देतो? जिवंत. इकडे हनुमंतांना पाहिलं
की आजपर्यंत एवढा आटापिटा केला, किती 14 वर्ष उपाशी राहिले. कोण? लक्ष्मण. 14 वर्ष उपाशी तर राहिलेच, झोप सुद्धा घेतली नाही. 14 वर्ष जागेच होते, कारण त्याला वरदानच तसं होतं. 14 वर्ष अन्न न सेवन करणारा, मी उपाशी राहणारा, 14 वर्ष न झोपणारा, त्याच्यातून काय होतं? मरण होतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने सांगितलं, नाही याला यांना जिवंत करायचं. परंतु हनुमंतांना काळजी पडली, जर आता याला जिवंत केलं डबल कोरोना उठून उभा राहील. किती प्रयत्न केले याला मरासाठी, आणि जर याला आता उठून उभं केलं तर आपलं काही खरं नाही. हा सगळ्यांचा काय करेन आपला, हा कोणाला अटपणार नाही. आणि म्हणून हनुमंत प्रभू रामचंद्राकडे गेले आणि सांगितलं, प्रभू तुम्ही जन्माला यायच्या गोर ज्या वाल्मिकांनी रामायण लिहिलं त्या रामायणानुसार तुम्ही काय करत आहात? तुम्ही वर्तन करत आहात. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. ते रामायणाना त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते पहा. जर त्यात लिहिलेलं असेल तुम्ही जिवंत करा तर करा, नाही तर तुम्ही जिवंत करू शकत ना. कारण हे कोणाचं वचन आहे? हे संतांचं वचन आहे. त्यांनी जसं लिहून ठेवलं तसं तुम्हाला वागावं लागून राहिलं. आणि म्हणून संतजी प्रतिज्ञा करतात, देवाला सुद्धा त्यांच्या आज्ञेमध्ये काय करावं लागते? राहावं लागते. आणि म्हणून संतजी प्रतिज्ञा करतात. कोणाकरता करतात? स्वतःच्या कल्याणाकरता संत कधीच प्रतिज्ञा करत नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांमध्ये एवढी शक्ती असते, ते काही करू शकतात, परंतु त्यांनी आपल्या प्रपंचाचा कधी विचार केला नाही. जगाच्या कल्याणाशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही. आणि म्हणून संतजी प्रतिज्ञा करतात आपल्याकरता, सोडविल माझा स्वामिनिच्छेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आणि म्हणून जर आपण नामस्मरण जर केलं तर भगवंत आणखी सांगतात, आपले 2 चरण सोडून झाले आणि आता किती 10:15 वाजून राहिले, आपला वेळ संपलेला आहे. आणि 2 चरणाचा अजून जर आपण कीर्तन करत बसलो तर अजून 1-1.5 तास लागणार आहे. सर्वजण कोण उठून जातील, सर्व कोणी जाणार नाही म्हणा, परंतु आपल्या नियमाप्रमाणे. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. आपण कितीही वाईट असलो परंतु जर आपण चांगल्या भावनेनं नामस्मरण जर केलं तर भगवंत आपलं मागचं काहीच पाहत नाहीत. भगवंत त्याला काय करतात? आपलंसं करून घेतात. आणि म्हणून गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. आणि शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. संतांना परमार्थ कसा लागतो? गोड लागतो. आणि प्रपंच कडू वाटतो. आपल्याला प्रपंच गोड लागतो आणि परमार्थ कडू लागतो. कारण आपल्याला ती जाणीवच नाही परमार्थामध्ये काय आहे. हा ब्रह्मरसाय जर सेवन केला आपण तर काय होते? गुळ कसा आहे? गुळ गोड आहे. मी खाल्ला तरी गोड, तुम्ही खाल्ला तरी गोड. समजा जर गाढवाला खायला दिला तर गाढवाला गुळाची चवच नाही. मग तसं हे नामस्मरण कोण घेते? शाना तो धणी घेत असे, शाना तो धणी घेत असे, शाना तो धणी घेतोय, शाना तो धणी घेतोय. तुका म्हणे सोपे आत बाहुडी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी.
तुकारामानं सांगितलं, मी काही सांगत नाही. नामस्मरण कोण करते? ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. या संसार कसा आहे? असार आहे. सार काय आहे? सार 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 नाम, नाम तुझे सार विठोबा, नाम तुझे सार. भगवंताचा नामस्कार आहे, सार आहे. बाकी सर्व काय आहे? असार आहे. आणि म्हणून त्रिगुण असार, निर्गुण सार. भगवंताचं नाम कसं आहे? सार आहे. आणि ते नामस्मरण आपण अवश्य केलं पाहिजे. आणि या माध्यमातून तुकाराम महाराज नामाचं महिमा या अभंगातून वर्णन केलं महाराजांनी. आणि म्हणून जसा अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केला, याचा असाच अर्थ असेल असा काही सांगता येत नाही. आणि म्हणून झालेली सेवा दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. माझ्या मुखातून जर काही वाईट शब्द निघाले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही चांगलं असेल ते संतांची कृपा. आणि म्हणून आपल्या समोर मी 2 शब्द बोलू शकलो. सर्व मायबापांनी माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले. आणि म्हणून सर्वांचा मी काय आभारी आहे. झालेली सेवा पुनश्च संतांच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर